सुंदर ते ध्यान उभे विठेवर, सुंदर ते ध्यान उभे विठेवर। राम कृष्ण हरे राम आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुकणो हे एरती माई की दुःखाची जंती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुले ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तो काल भणे का मरने तिसरे उत्तम चिवरे फिरती मागे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्र नीलावदाम जगनजीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय दबलहासम विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंग करू प्रथमानवाना, पांडुरंग करू प्रथमानवाना, पांडुरंग करू प्रथमानवाना,
विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचरी त्रिपुटी साधी त्रिपुटी यो वजे स्वामीचा स्वामी कृष्णा दडिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला तयाचे चरणावरू साष्टांगे नमनगा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाझरेकर पंढरपूर निवासिका तयाचे चरणावरी साष्टांग नमनगा सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा। या अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा, तुकोबरा या अभंगामध्ये यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्या गोष्टीची ओढ आहे, ज्या गोष्टीची गरज आहे, ज्याची अपेक्षा आहे, ज्याची इच्छा आहे, ते जगामध्ये एकच त्याच्याकरता प्रत्येक जीव धावपळ करतो, त्याचं नाव आहे सुख। तिथं बसलेल्या प्रत्येकाची ओढ कोणत्या दिशेला आहे? फक्त जीवाची कल्पना योग्य आहे। हे बघा, जीवाला कळतंय का आपल्याला सुख मिळावं, पण जीवाला सुखाची व्याख्याच कळणं बरं का। आपण ज्याला सुख समजतो ते सुख नाही। आपण कशाला सुख समजतो? बंगला, गाडी, प्रॉपर्टी, मालमत्ता पाहिली का आपण म्हणतो काय सुखी माणूस आहे। आपली नजर जयाची द्वारी उभी मारुती कार नाही, आपण सांग आपली नजर आहे सुखी पाहण्याची। आज तुकोबरायांनी सरळ सुख शब्दाचा अर्थ देव दिला आणि देव शब्दाचा अर्थ सुख आहे। दुसरा अर्थ लावायचाच नाही। तुम्हाला सुख पाहिजे का? देव आपला साकार, देवाशिवाय सुख नाही। त्याला आवाज कमी असला तर चालेल, मला कमी ठेवतो। देवाशिवाय सुख नाही आणि सुखाशिवाय देव नाही। जिथं जिथं सुख शब्द आला कोणालाच न विचारता देव अर्थ ठेवून दे, आणि देव शब्द दिसला का सुख अर्थ आहे। झाला आजपासून आपलं ठरलं सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख। सुख देव नाही बरं का, नाही तर माया बाजूला राहिलाय रात्र दिवस बिड्या आणतो। सुख शब्दाचा सरळ अर्थ देव। किती प्रमाण सांगू तुम्हाला आता? सुख रूपायचा तुला कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका सर्व सुखाच्या घर बापर कुमा देवीवर सर्व सुखाच्या घर जनिमने शारंदर सर्व सुखाच्या घर मने नरारी सोनार। आलं का आता? देव सुख म्हणजे देव। बर आला आमच्या लक्षात। सुख पाहिजे असेल तर देव आपला साकार नाही। जरी तुम्हाला देव लागत नसला, सुख पाहिजे तुम्हाला, मग त्या सुखा करता देव आपला साकार। जगत माईक आहे, सुख देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही, इतरत्र पाहू गेला असता। काऊ तुकोबरा देव आपलासा आम्हाला करायचा आणि सुखही मिळवायचं, पण आम्हाला बारीक साधना जमणार नाही। योग करणं, याग करणं, जप करणं, तप करणं, व्रत करणं, वैकल्य करणं, ध्यान करणं, धारणा करणं आजच्या काळात आम्हाला जमणार नाही। आम्हाला ग्रामीण भागात राहणारी आम्ही माणसं शेतीत काम करता करता देव आपलासा करता येईल का? करता येणार नाही। तुम्हाला झेपवल अशी साधना तुकोबराय म्हणजे मी तुम्हाला सांगतो। सुखाची प्राप्ती करायची ना, सरळ भगवंताचं नाव, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ देवाचं नाव। पण भगवंताचे तर 1000 नाव आले। वारकऱ्याला नित्यनेम सहस्र विष्णू सहस्र नाम, देवाचे 1000 नाव आहे,
म्हणून आम्हाला तर 1000 नावं कधी पाठ होणार? बरोबर, एक काम कर, नाही पाठ होत तुझे 1000 नावं, एक नाव 1000 वेळेला घे. कोणतं? नारायण नाव. लईच मोठं हो देवाचं ना, 4 अक्षरी नारायण, याच्यापेक्षा लहान नाही का? तुकोबारांमध्ये एक काम कर, विष्णू सहस्रनामाचं घुसळण केलं आणि त्याच्यावरती तरंगलं. इतकं पॉवरफुल नाव. किती पुण्य मिळतं ऐक, किती पुण्य मिळतं. कोटी गवदानम ग्रहणेषु कासी गोविंद नाम न भवेची तुल्यम. काय केलं? 1 कोटी गायी दान केल्या. कुठं केल्या? काशीत केल्या. आणि कोणत्या काळात केल्या? ग्रहण काळात केल्या. ग्रहण काळात केलेलं पुण्य 10 पट जास्त मिळतं. मग अशा वेळेला 1 कोटी गायी दान केल्या, किती पुण्य झाला सर्व त्याचं. पण तुकोबारांमध्ये आई त्याचं जेवढं पुण्य होतं त्याच्यापेक्षा जास्त पुण्य फक्त एकदा गोविंद नाव मुखातून बाहेर पडलं का गोविंद इतकं पुण्य प्राप्त होतं. पाहिजे देवाचं नाव एकदाच, त्याची तुलना नाही होऊ शकत. वा, अविनाशी स्वरूपालाही तू प्राप्त होशील. या मनाला वेग लाव गोविंदाचं, लावी मनात तिसे गोविंदाचे. आणि गोविंद नाव जर तू घेत राहिला तर तू गेल्यानंतर सुद्धा तुझं नाव अजरामर राहील. सरळ अर्थ अभंगाचा आपल्या समोर मांडला. मी ज्या निमित्तानं बोलतोय सर्वांना ज्ञात आहे. खरं तर मला आनंद आहे, काही ज्या मातीमध्ये मी वाढलोय असल्या या मातीच्या तुमच्या गावामध्ये पहिल्या वेळेला येण्याचा संबंध माझा प्राप्त झाला. तसं अनेक वेळेस इच्छा होती. माझे मित्र आहे, आम्ही सहकारी होतो नाशिकला, चांगलं भाऊ राठोड, एकत्र राहिलो. आम्ही अगदी लहान लहान मुली असताना त्यांच्या तिथं बराच काळ गेला त्याला आता. आणि त्यांची इच्छा होती की एक वेळेस तरी रामनगर अर्थात भांबरवाडी या ठिकाणी तुमची सेवा असावी. आणि तो योग आज माझ्या जीवनात ज्या आजीच्या माध्यमातून प्राप्त झाला. कैलासवासी बंशीबाई हिरामन राठोड. खरं तर नावामध्ये सुद्धा काय मार्मिकता दडलेली होती जुन्या लोकांच्या. आणि विशेषत्वानं आजीची जी मुलं आहेत, नातू आहेत, ते चांगल्या चांगल्या पोस्टवरती संस्कार दिले. विशेषत्वानं या म्हाताऱ्या लोकांनी कुटुंब एकत्रित ठेवण्याचं सगळ्यात मोठं काम केलेलं. एक गोष्ट माफी मागून मला बोलायची, थोडं 1 मिनिट बंद करता का? वारकरी संप्रदाय करतो आहे, लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो आहे. विनंती करून चाललं आपल्याला, जात पात हा वारकरी संप्रदायाचा विषय नाही. फक्त माणूस म्हणून जन्माला आला. हे कुळ जाती वर्ण आगळेची गा अप्रमाण. कबीरा मोमीन लतीफा मुसलमान सेना नाविरान विष्णुदास गा. प्रत्येक जातीचे संत आहेत. म्हणून माणूस कोणत्या कुळात जन्माला आला यापेक्षा तो कर्म काय करतो याला प्राधान्य देणारा वारकरी संप्रदाय. म्हणून आमच्या आजीबाई बंशीबाई हिरामन राठोड नाव सुद्धा कन्हैयाच्या मुखामध्ये जी होती ना तिला काय म्हणायचे? बंशी म्हणायचे. काय सुंदर नाव होते हो. त्या जुन्या म्हाताऱ्या बसल्यात, भीमा, भामा, चंद्रभागा. म्हणजे नाव जर उच्चारलं, आज या आजीचं नाव, मरते समय कोई धोखे से भी अपना नाम ले ले तो वो तर जाना चाहिए, ऐसा नाम रखिए. धोखे से नाम ले ले तो भी तर जाना चाहिए, ऐसा नाम रखिए. आपण नाव ठेवतो पण लोक नाव ठेवतील असे, लोक नाव ठेवतील असे नाव ठेवू नका. माझा बारशाचा कार्यक्रम झाला तर मुलीचं नाव ठेवलेलं होतं शृंखला. काय म्हाताऱ्या माणसाला घेता येईल होती? शृंखला. शृंखला शब्दाचा सरळ अर्थ होतो साखळी. मग त्यांना म्हणलं आता मुलगा झाला का त्याचं नाव ठेवा दोरखंड. कशी नाव असतात?
आता तर नावं अशी निघाले, आशा, उषा, गाध्या, सतरांजा, तक्या, सुपला, उज्ज्वला, सगळे खताच्या बोलायचेच नाव. नाव असं होतं आमच्या बनशीबाईचं का कुणी आज असतात असे असतात ना, इतके पुण्यवान असतात आमचे चांगले भाऊ सांगत होते. नातू जर आले तर आपला परका हा भाव आमच्या आजीकडे कधीच नव्हता. अशी माणसं बोटावर मोजा इतकी आहे. हे लोण्यासारखं अंतकरण यांचं, मृदू गंगेसारखं निर्मळ अंतकरण या लोकांचं. म्हणून आजीच्या निमित्तानं हे जे काही कुटुंब आहे, रघुनाथ हिरामन राठोड, सुभाष हिरामन राठोड, यशोदाबाई उत्तम पवार, श्री नानासाहेब हिरामन राठोड, मनोज एकनाथ राठोड, ताईसाहेब, ताईबाई रामराव पवार, समस्त राठोड परिवार, बांबरवाडी, रामनगर. मला वाटतं एक आजीचे संस्कार या कुटुंबाला दिले. म्हणून पुढे बोलेल शेवटी आईवरती. अभंगाच्या दृष्टीने थोडीशी वाटचाल करायची. वारकरी संप्रदायातली थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने तुम्ही श्रेष्ठ, तुमच्या सगळ्यांच्या अंतरात्म्याला माझा व्यासपीठावरून साष्टांग प्रणिपात आहे. करतो सुरुवात. तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी, मी भाऊ तुमचा. कारण कधी कधी बोलता बोलता विषय तुमचा आला तर माझी नजर तुमच्याकडे येणार आहे. बहीण हे नातं लागलं का विकार तयार नाही होत, विचार तयार होतात. इतकं पवित्र नातं आहे हे जगातलं बहीण आणि भावाचं. एखादं वाक्य जर चांगलं वाटलं तर टाळी वाजवत चला, पण माकडवाल्याच्या खेळासारख्या वाजवू नका, जरा कडाडून वाजवत चला. इथं सुद्धा कुचरपणा, टाळी वाजवायला. गोड असं मृदंग वाजवणारे गायक मंडळी आहेत. आमचा ऋषी आहे, मोगे महाराज, माऊली गणेश महाराज, आमचे राठोड बाबा, माऊली महाराज, गुरुदास. गोड असा आवाज आहे, काय म्हणून त्याच्या असल्या याच्यामध्ये 28च्या साठीमध्ये त्याचा आवाज ऐकत राहावा वाटत होता. आहे तसं माणसानं प्रामाणिक कबूल करावं. शेषराव पाटील आहे, करू सर्वाधिकडे लक्ष द्या. वेळ माझ्या हातात कमी आहे, पटापट. अभंगाच्या दृष्टीनं वाटचाल मला करायची. 3 मुद्दे करायचे अभंगामध्ये, 3 मुद्दे करायचे. आणि या 3 मुद्द्यातून अभंगात जायला सोपं होतं. आपला ग्रामीण भाग आहे. पहिला मुद्दा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा मिळालेले शरीर तुमचं नाही. तिसरा मुद्दा याच शरीरानं देव अर्थात सुख प्राप्त करता येते. झाले हे 3 मुद्दे. बोला. पहिला मुद्दा मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मिळालेले शरीर तुमचं नाही, सत्ता दुसऱ्याची. तिसरा मुद्दा याच शरीरानं देव प्राप्त होतो, इतर शरीर प्राप्त नाही. पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करतो. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे तर खूप फिरावं लागलं. एक एक योनी, कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. मानवाचा वारा मग लागे. एक एक योनी, कोटी कोटी फेरा. एवढं सगळं फिरला मग प्राप्ती न घ्यायची. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जगचरी भोगाव्या 9 लक्ष. आपण बोरी झालो, बाबळी झालो, कधी पार सैरण झालो. कारण त्याच्यात पार सैरण धरावं लागलं 20 लक्षामध्ये. हे सगळं फिरत असताना कधी जमिनीहून फरफटलो, कधी आकाशातून उडालो, कधी पाण्यात राहिलो. आणि मग एवढं सगळं फिरला आणि प्राप्ती मनुष्य देहाची झाली. खूप फिरून आले. मनुष्य देह आपल्याला मिळाला कळणं सहज मिळत नाही. शास्त्र काय सांगतंय का पाप पुण्य समान होतं मगच प्राप्ती निर्णयाची. नादबाबा भागवतामध्ये सांगतात पाप पुण्य समान समी तैच पाविजे. आणि मग दाव पडे विषमी स्वर्ग ग्रामिका नरकी. कोणता देह आवडेल तुम्हाला? एवढं 50 पैसे पाप 50 पैसे पुण्य मनुष्य शरीर. पुण्य जास्त झालं वरचे देह आणि पाप जास्त झालं. कधी देणं करा होणे गाढव कुतारा. होणे गाढव कुतारा. होणे गाढव कुतारा. देणं करा होणे गाढव कुतारा. होणे गाढव कुतारा.
पशु पक्षाचा कोणी मान्य करणार नाही. दोनच गोष्टी, इथलचा चांगला मृत्यू लोकातला का स्वर्गातला हे चांगला? काय मत आहे तुमचं? आपलं कुठं टीव्हीला चांगलं बरोबर येईल नाही तर चुकल. तिथलचा चांगला का इथलचा चांगला? आता तिथं काय हे अगोदर पाहावं लागलं आणि पाहायचं म्हणल्यावर मरावं लागलं. मरायचं म्हणल्यावर लोक म्हणजे तुमचं स्वर्ग तुम्हाला लग लागतं. पण ज्ञानोबारायनं वर्णन केलंय काय तिथं? अमर सिंहासन बसण्याकरता कामधेनूचे थिलार आहे, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या सडका आहे. इथं मृत्यू लोकात कामधेनूचे थिलार नाही, जरशा गाई. कल्पतरूचे बगीचे नाही, इथं याड्या बाबळी. चिंतामणीचे रोड नाही, इथं रोड मध्ये खड्डे की खड्ड्यात रोड आहे ते कळत नाही. मग तिथालचा देह चांगला, तिथालचा जर चांगला म्हणावा तर तिथालच्या लोकांची इच्छा आहे मृत्यू लोकात आम्हाला जन्म मिळावा. स्वर्गीचे अमर स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. तिथलच्या लोकांची इच्छा इथं जन्म मिळावा. मग याचा अर्थ इथं काहीतरी विशेष आहे. काय विशेष आहे विचारलं संत कवी महिपती महाराज. कैलास वैकुंठाहुनी श्रेष्ठ असे माझा भूवैकुंठ. पाप पुण्य पिके जेथ यज्ञाधिक कर्मेगा. हे बघा इथं एक पीक घेता येतं कोणतं? पाप पुण्याचं. आणि तिथं नाही. हे पारायण करायचं ठरवलं तर इथंच. सप्ताह तुमच्या गावचा किती मोठा होतो, इथंच दिंडी मठ मंदिर सप्ताह पंगत हरिपाठ हा आनंद इथे, तिथं नाही. म्हणून संत महात्मे म्हणजे देवा पांडुरंगा परमात्म्या वैकुंठासी आबा नको दाडू हरी वाजदे पंढरी वाजदे पंढरी वैकुंठासी नको दाडू हरी वैकुंठासी नको देवा वैकुंठामध्ये. वैकुंठ पोपट जुनाट झोपडी. मग इथं मृत्यू लोक चांगला आहे. आपण भाग्यवान आहे, आज आपण मृत्यू लोकात आहे. ठरवलं ते करता येतं. माणूस म्हणून जीवन जगता येईल, साधू देखील बनता येतं, देव देखील बनता येतं. अशी साधना या शरीरात आहे. का म्हणून आपण गप्प बसावं? मनुष्याचा मनुष्यपणा खरा त्यात आहे जर तो नारायण साधवीन तर. नाही तरी हीन पशुनी मनुष्यपण तरी साधे नारायण. हो, खूप दुर्मिळ आहे, मिळालंय आपल्याला मनुष्य शरीर. खूप फिरून आल्यानंतर बहुता जन्मांती जोड लागलीशे हाती मनुष्य देह आईचा ठाव. तिथं काय हे बघा, तिथं गेल्यावर नवीन निर्माण करता येत नाही पुण्य. म्हणजे अहो तिथं सगळा डान्स आहे. रंभा, अप्सरा, तिलोत्तमा, मेनका. तिथं नवीन निर्माण करता येत. इथं जे कमवलं ते तिथं जाऊन संपवायचं. आणि पुण्य संपलं कमरात लाद घालते. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती.
मग पुण्याची पावटी रे सर्वेची इंद्रपणाची उटी उतरेल येऊ लागती माघारे मृत्यू लोका मग इथालचा देह चांगला ठरवलं ते करता येतं खूप फिरून आलो मनुष्य देहाची प्राप्ती दुर्मिळ आहे मिळाला मुठीत जसा कावळा सापडावा तसं अचानकपणे आपल्याला या मनुष्य शरीराची प्राप्ती झाली म्हणून विनंती करून चाललो कोर्ट कचेऱ्या थांबवा पोलीस स्टेशन थांबवा विनाकारण आयुष्य कमी करून घेण्याची 5 कारणं सांगतो आपल्याला कीर्तन नाही लक्षात राहिलं चालेल एवढ्या 5 गोष्टी घरी न्या सार होईल कीर्तनाचा माझ्या स्वतःचं आयुष्य माणूस स्वतः कमी करतोय हक्कानं जगण्याकरता किती आयुष्य दिलं 100 शतगणिले गणित आहे 100च आता 100 जगणारी माणसं फक्त बोटावर मोजणे इतकी आहे काय कारण त्याला स्वतःचं आयुष्य माणूस स्वतः कमी करायला जगायचं का तुम्हाला 100 हो म्हणा देतो उपाय तुम्हाला उपाय अर्धवट नाही काही माणसं उपाय सांगते पण अर्धवट सापाखालची माती आणा उरफाट्या पराचं कोंबडा आणा मेलेल्या माणसाचे कपडे तसा उपाय 100 वर्ष जगायचं ना तुम्हाला 5 गोष्टी टाळा बघा 100 जगता केलं आयुष्य कमी करून घेण्याचं पहिलं कारण आहे व्यसन दुसरं कारण आहे परस्त्री गमन तिसरं कारण आहे अति झोप चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं या 5 गोष्टी टाळा बघा तुम्ही 100 जगता केलं रिपीट करतो पहिलं कारण आहे व्यसन दुसरं कारण परस्त्री गमन तिसरं कारण अति झोप चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं व्यसनी माणसाला आयुष्य कमी असतं दुसऱ्याची निंदा करणाऱ्याला आयुष्य कमी असतं ज्याला जास्त झोप आहे त्याला आयुष्य कमी असतं विषय निघलाच म्हणून पुढच्या पिढीला काम येईल बोलून जातो 10 वाजता झोपणाराचं जीवन हिऱ्याचं असतं 11 वाजता झोपणाराचं जीवन सोन्याचं असतं 12 वाजता झोपणाराचं जीवन लोखंडाचं असतं आणि 1 वाजता जे झोपतात ते जुता चप्पल प्लॅस्टिक कळलं असेल माझी भाषा बघा अरे स्वतःला इतकंही कमी प्लॅस्टिकच्या भावात विकू नका नाही हिरा बनता येत तुम्हाला सोनं तर म्हणून जीवन जगा 60 रुपये किलो स्वतःचं जीवन बनवू नका 70,000 रुपये तोळा स्वतःचं जीवन बनवा बघा तुम्ही झोपेची गरज आहे या शरीराला पण 11 वाजता 10 वाजता 12च्या आत पण 2 वाजेपर्यंत आम्ही प्रवासात असतो जेवढे माझे मित्र आहे ते ऑनलाईन 2:30-3 पर्यंत असतात झोपतात कधी हे मी विशेष कधी हे आजार कशाने वाढत चालले
शरीराला झोप व्यवस्थित राहिलेली नाही, खाण्यापिण्यामध्ये सगळं बदललंय, अनियमितपणा, भगवंताने शरीर दिलंय, आजार दिलेला नाही तुम्हाला, ही आपली चुकीची सवय आजाराला आमंत्रण देते. विठाला या 5 गोष्टी टाळा, 100 वर्ष जगता येतं. याच्यात एक अपवाद आहे, कारण कीर्तन झाल्यावर झालं तुम्ही मला. काय अपवाद आहे? सोन्याला सुगंध दिला नाही, उसाला फळ दिलं नाही, विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही, आणि चांगल्या माणसाला भगवंतानं आयुष्य दिलं नाही. हा अपवाद आहे. म्हणून या गोष्टी टाळा. चला, 100 वर्षाचं आयुष्य तगणीने अर्धरात्र, अर्ध कशात गेलं? झोपेत. ते दिवसा झोपलेलं सोडून बोलतो. 50 राहिले, 100 जगत नाही, पण धरला 100 जगला, 50 झोपेत गेले. आता गणित पटकन सांगत चला मला. 50 झोपेत गेले, उरले किती? 50. 50 मध्ये 80च्या पुढचे 20 काहीच कामात नाही, ते पटकन काढा त्याच्यात. किती राहिले? 30. 30 मध्ये पहिले 25 असेच टिवल्या बावल्या करायला. किती आयुष्य राहिले? सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. काय होणार आहे? फार थोडं आयुष्य आपल्या हातात आहे. विनंती माझी आपल्याला, सगळी नाती सांभाळा, रक्ताची नाती तुटू देऊ नका. परमार्थ थोडा लांब आहे, आधी प्रपंच शिका. विठाला संपला माझा पहिला मुद्दा, मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा काय होता बोला? हे शरीर तुमचं नाहीच आहे. हे पंचतत्व का बना पिंजरा, ये मिट्टी जंगल की, भाई तो बात करे कल की, खबर नहीं पल की. सेकंदाचा भरोसा नाही. तुम्ही इथं बसले सगळे, आता सध्या तुमच्या मागे एक माणूस टपून बसलेला आहे. मागे ओढून नका पाहू काका, मी नाव सांगतो तुम्हाला.